पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षाचे कल्याण गायकवाड हे पंचायत समितीचे सभापती झाले, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे बाबासाहेब गाडींची नियुक्ती झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपसभापतीपदी शिवसेनेचे बाबासाहेब गाडे तर भाजपचे कल्याण गायकवाड पंचायत समितीचे सभापती झाले। छत्रपती संभाजीनगरमधील ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। सांगलीच्या मिरज पंचायत समितीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। मिरज पंचायत समितीचं सभापतीपद हे काँग्रेसकडे गेलं, तर सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकरांची निवड झाली। उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळांची निवड झाली, तर पलूस, कडेगाव, मिरज या 3 पंचायत समिती काँग्रेसकडे गेल्या। वाळवा, शिराळा, कवठे महांकाळ या 3 शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, आटपाडी, खानापूर शिवसेनेकडे, तर जत पंचायत समिती भाजपकडे, तासगाव पंचायत समिती राष्ट्रवादीकडे गेलेली आहे। भारतानं सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। टीम इंडियाच्या या विजयानंतर आता BCCIकडून मोठं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। विश्वविजेत्या टीम इंडियाला ICC कडनं 27.48 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिलं जातंय। तर आता BCCIनं देखील टीम इंडियातील खेळाडूंसाठी पेटारा उघडला। तर ICC T20 विश्वचषक 2026 जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। भारतीय संघानं 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला होता, त्यावेळेस BCCIने 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। म्हणजे 2024 पेक्षाही 6 कोटी रुपये जास्त यंदा BCCIनं टीम इंडियाला बक्षीस जाहीर केलंय। एका अपघाताच्या संदर्भातली बातमी आहे। नाशिकमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला। चालक हा दारूच्या नशेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी होते। शाळा प्रशासनानं कारवाई न केल्यास आंदोलन करू। नाशिकमध्ये आता पालकांनी संताप व्यक्त केलाय आणि आंदोलनाचा इशारा दिलाय। कभी भी कोई छोटा मोटा एक्सीडेंट होगा तो हम हमेशा नहीं आ सकते। आज फॉर्चुनेट था जो हम आ गए। आज हमने फोन किया स्कूल में, स्कूल वाले को किसी को रिस्पॉन्सिबिलिटी नहीं था, एक किसी ने पूछा तक नहीं, बताया तक नहीं कि कहाँ पे क्या हुआ है। वो तो गांव वाले जो थे इन्होंने बहुत हेल्प किया, बच्चों को हॉस्पिटल डाला, तभी तो हमको पता चला। इन्होंने आई कार्ड से नंबर निकाल के बच्चे को और एक एक को फोन करके एक एक पेरेंट से बात करवाया है। और लेकिन स्कूल ने 0 रिस्पॉन्सिबिलिटी लिया है। एक एक को फोन कर रहा हूँ, कोई रिस्पॉन्स नहीं। सबको ऐसा लगता है कि बस हमने बच्चे दे दिए, बस हो गया, पैसे दे दो, बस खात खत्म। पोलिसांसमोरच पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ट्रॅफिक सुरळीत करत असताना मारहाणीचा हा प्रकार घडला। विकास वैराळ असं मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमधील हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।